नमस्कार, माझं नाव ओमकार गुले पाटील. तर मी काल एक रील पाहिली, तर त्यामध्ये असं म्हटलं होतं की एकाच मराठा समाजाला EWS, SCBC, OBC तसेच खुल्या प्रवर्गाचं आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं. तर मला असं म्हणायचं आहे की खुला प्रवर्ग हे काय आरक्षण आहे का हो? स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी खुला प्रवर्ग अवेलेबल आहे. तर तो कोणत्याही आरक्षणामध्ये असो, SC, ST, OBC, VJNT किंवा EWS या सर्वांसाठी हा खुला प्रवर्ग अवेलेबल आहे. जर कोणी आरक्षण मिळत असलेल्या विद्यार्थ्याला जर टॉप केलं तर त्याला खुला प्रवर्गात गणलं जातं. आणि ज्या मराठ्यांकडे कुणबी सर्टिफिकेट आहे किंवा ज्यांच्या पूर्वजांची नोंद जुन्या काळामध्ये कुणबी अशी होती, त्यांनाच फक्त OBCचा लाभ मिळू शकतो. व ज्या मराठ्यांकडे कुणबी सर्टिफिकेट नाही आहे तर त्यांच्यासाठी SCBC म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास हा आपल्या राज्य सरकारने तयार केला होता, तर त्यांना ते आरक्षण मिळतं. आता हे आरक्षण ही सेंट्रल लेवलला मिळत नाही, त्यामुळे सेंट्रल लेवलला या विद्यार्थ्यांना EWS म्हणून आरक्षण घ्यावं लागतं. आता एकाच समाजाला एवढे सगळे आरक्षण आहेत का? तर नक्कीच नाही. तर आपल्या संविधानामध्ये एक स्पष्ट तरतूद आहे, एक व्यक्ती एक आरक्षण, म्हणजे एका व्यक्तीला एकाच आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही OBC म्हणून लाभ घेतला तर तुम्हाला बाकीचे सगळे लाभ मिळणार नाही. त्यामुळे या ज्या रील्स बनतात किंवा हे जे व्हॉट्सअप फॉरवर्ड्स आहेत किंवा हे जे ट्विट्स आहेत, हे निव्वळ एका समाजाप्रती असणाऱ्या द्वेषातून तयार केलेले निव्वळ हे अक्कलशून्य ट्विट्स किंवा रील्स आहेत व आपल्या सर्वांची माती भडकवायचं हे काम आहे. त्यामुळे या सर्वांकडे दुर्लक्ष करा व आपल्या आयुष्यात पुढे चालत राहा. धन्यवाद.